नीळकंठ. गट्टू आणि चिंकी घराबाहेर उभे राहून बसची वाट बघत होते. थोड्याच वेळात बस येते आणि आई दोघांनाही बसमध्ये चढवते. बाय बाय आई. बाय बाय बाळा. आज डब्यात तुमचा आवडीचा सँडविच ठेवले, आठवणीने खा. 2 एक्स्ट्रा सँडविचही ठेवलेत. ओके आई, आम्ही सगळं संपवू. बाय बाय. आणि आई जोपर्यंत बस डोळ्यांसमोरून जात नाही तोपर्यंत तिथेच थांबते. थोड्या वेळाने सगळे शाळेत पोहोचतात. प्रार्थनेनंतर हेडमास्तर येऊन एक घोषणा करतात. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग सर. आशा करतो नवीन वर्षासाठी सगळ्यांनी नवे संकल्प केले असतील आणि अभ्यासावरती जास्त लक्ष देत असतील. येस सर. यावर्षी आम्ही ठरवलं आहे की आठवड्यातून एकदा तुमचा स्पेशल वर्ग लावला जाईल, ज्यामध्ये देशाची संस्कृती, धर्म आणि इतिहासाच्या बाबतीत माहिती दिली जाईल. मी आशा करतो या नवीन क्लासच्या माध्यमातून सगळी मुलं नवीन आणि युनिक शिकतील. तुम्ही यासाठी तयार आहात? येस सर. ठीक आहे. बुधवारचा शेवटचा तास याच विषयाचा असेल. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. नेहमीसारखं वेगवेगळ्या विषयांचे वर्ग चालू असतात, पण सगळ्या मुलांचं लक्ष शेवटच्या तासावर असतं आणि शेवटी शेवटचा तास येतोच. कसे आहात मुलांनो? खूप छान सर. जसं हेडसरांनी सांगितलं होतं, आजपासून आपण नवीन विषय शिकणार आहोत, ज्यात आपण हरवलेली सांस्कृतिक विरासत, इतिहास आणि धर्मावर चर्चा करणार आहोत. सगळ्यात खास गोष्ट, आपण इतिहासावर बोलणार आहोत, ज्याला लोक मायथॉलॉजी म्हणतात, पण त्याचे साक्षी पुरावे उपलब्ध आहेत. ठीक आहे? ओके सर. आज आपला पहिला विषय आहे नीलकंठ. तसं तर सगळ्यांना माहितीच आहे की आपण महादेवांना देवाचे देव मानतो. त्यांची लिंग रूपातही पूजा होते आणि त्यांचे खूप सारे फोटोजही पाहिले असतील. त्यापैकीच एक त्यांचं रूप आहे नीलकंठ महादेवाचं, ज्याची मी चर्चा करणार आहे. सो आर यू एक्सायटेड? येस सर. ठीक आहे, तर मी पॉवर पॉइंट सुरू करतो. जसं की तुम्ही फोटोत पाहू शकता, कंठ म्हणजे गळा. शिवजींचा गळा निळा असतो बऱ्याचशा फोटोज आणि व्हिडिओमध्ये, कारण त्यांनी विष प्यायलं होतं. हे का आणि कशासाठी झालं, शिवजींनी विष का प्यायलं, हे आपण गोष्टीतून समजून घेणार आहोत. ओके सर. आणि सर गोष्ट सांगायला सुरू करतात. एकदाची गोष्ट आहे. समुद्र मंथन सुरू असतं. देवता आणि असुर शेष नागाला घेऊन दोघेही दोन्ही बाजूंनी समुद्र मंथन करत असतात. एकानंतर एक खूप काही निघत असतं त्यातून. वाव, पण ह्यात शेषनागाचं काय काम? आजच्या जमान्यात तुमच्याकडे मिक्सर आहे, ज्यात सगळ्यांच्या घरात लोणी निघतं. अगोदर मथनी असायची, ज्याला दोरी लावून दह्याला किंवा ज्याचं मंथन करायचं असे ते घुसळायचे. मंथन म्हणजे काय सर? घुसळणं एक प्रक्रिया आहे, ज्याला गोल फिरवून दह्यापासून क्रीम किंवा ज्याला लोणी म्हणतात ते काढलं जातं. कृष्ण भगवान हेच तर लोणी खायचे. हे बनवायला खूप मेहनत लागायची. अगदी तसंच समुद्राचंही मंथन होत होतं, ज्यातून लक्ष्मी माताही आली, जिची आपण दिवाळीत पूजा करतो. म्हणजे लक्ष्मी देवीचा जन्म असा झाला? हो, म्हणून तर लक्ष्मीचं पूजन केलं जातं दिवाळीत. तर आपण आज नीळकंठ महादेवाची गोष्ट ऐकणार आहोत. समुद्र मंथनाच्या वेळी त्यातून विष आणि अमृतही निघालं. या मंथनातून बाकी जितक्याही गोष्टी निघाल्या त्या देवता आणि असुरांनी वाटून घेतल्या. अमृत तर नाही निघालं, अगोदर विष निघालं. तेव्हा सगळे एकमेकांची तोंड बघत होते. अरे, कोण पिऊ शकेल हे विष? जोपर्यंत कोणी विष पिणार नाही तोपर्यंत अमृत नाही निघणार. अरे, जर कोणी हे प्यायलं नाही तर हे सगळ्या जगामध्ये पसरेल आणि सगळं नष्ट होईल. कोणात आहे ही क्षमता जो हे विष पिऊ शकेल? चारी बाजूना हाहाकार माजला. काय देवता, काय दानव, पृथ्वीवरील मनुष्य, जनावरही या प्रभावाखाली येऊ लागली. असं वाटलं तर सगळेच मरतील. हा हाहाकार बघून सगळ्या देवता आणि दानवांनी शिवजींना आवाहन केलं. हे महादेवा, तुम्ही यावं आणि या विषाचं प्राशन करून सगळ्या सृष्टीला वाचवावं. हे देवादिदेव महादेव, तुम्ही तुमचे नेत्र उघडून बघा, सगळं नष्ट होईल. शिवजी बघतात की सगळंच नष्ट होत चाललं आहे. ते आपले डोळे उघडून पुढे जातात
वाव, मग पुढे पुढे काय, काय सर? सर? मग काय, शिवजींनी सगळं विष आपल्या कंठात धारण केलं. त्याला गिळलं नाही. मी हे विष पीत आहे. हे प्यायल्याने सारे विश्व वाचेल. आणि असं म्हणून शिवजी पुढे होऊन संपूर्ण विषाचं पान करतात. पण कंठाच्या खाली हे विष जाऊ दिलं नाही, ज्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला. त्यांना काही नाही झालं. ते तर देवांचे देव आहेत. त्यांनीच धरेला सांभाळलं आहे. त्यांनी विषाला कंठातच रोखलं. पण किती वेळ सर? की असं म्हणतात 60,000 वर्षापर्यंत यांनी कंठात धारण करून तपश्चर्या केली, ज्याने याची उष्णता आणि प्रभाव शांत होईल, ज्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांचं नाव नीलकंठ महादेव पडलं. वाव, पण त्यांनी ही तपश्चर्या कुठे केली? तुम्हाला हे जाणून आनंद होईल की ही जागा ऋषिकेशमध्येच आहे. तिथे याचं मोठं मंदिरही आहे. दरवर्षी श्रावणात तिथे खूप मोठी जत्रा भरते. लाखो लोक कावड घेऊन तिकडे जातात. कावड म्हणजे? कावड म्हणजे छोटं मडकं, ज्यात गंगाजल भरून आणि खांद्यावर घेऊन नीलकंठ महादेवाला ते गंगाजल अर्पण केलं जातं. आज सुद्धा ओ मुलांनो, आजही पाणी वाहून उष्णतेला शांत केलं जातं. सोबतच बेलपत्रही वाहिलं जातं नीलकंठ महादेवाला. महादेवाने आपल्यासाठी एवढं सहन केलं. हो, त्यांनी फक्त आपल्या सगळ्यांचे प्राण वाचवण्यासाठी सगळं विष प्यायलं. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागली. तर सगळ्यांना लक्षात आली गोष्ट. महत्व समजलं का निळकंठाचं? येस सर, मीही शंकराच्या पिंडीवर पाणी वाहीन आता नक्कीच. व्हेरी गुड. आजच्या तासाला बस एवढंच. पुढच्या क्लासमध्ये नवीन गोष्ट ऐकू. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.